brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जेसीबीनं आधी 2 खड्डे खोदून ठेवले, मग पार्टी केली आणि त्यानंतर 60 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यामध्ये थेट गोळी झाडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये या अशा दृश्यम पिक्चरच्या स्टाईल प्रमाणेच सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी थंड डोक्याने रचलेला कट, जंगलात नेऊन केलेला गुन्हा आणि हत्येचं खरं कारण पुढे आलं तेव्हा अख्खं छत्रपती संभाजीनगर हादरलं. पोलीसही चक्रावले. तब्बल 40 दिवसांनी सेवानिवृत्त प्राध्यापकाचा मृतदेह बाहेर काढला. पण मित्रांनीच मित्राला का संपवलं? सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या मोबाईलवर त्यावेळी कोणता स्टेटस होता, ते तिघे पोलिसांच्या जाळ्यात कसे अडकले, याचीच माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. राजाराम लोंढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. सध्या सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य जगत होते. विशाल राठोड आणि आकाश पवार हे त्यांचे जिगरी मित्र. अगदी फिरायलाही एकत्र जायचे. 5 फेब्रुवारीला लोंढेंना घेऊन आरोपी दौलताबाद परिसरात गेलं. तिथं पार्टीत दारूही पिली. मग सगळं ठरल्यानुसार आरोपींनी डोक्यात गोळी झाडत लोंढेंना संपवलं. पण हा कट नेमका कशा शिजला? पार्टीत काही घडलं होतं का? तेही पाहूयात. आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम चित्रपटासारखा बनाव रचल्याचं तपासात समोर आलंय. पूर्वनियोजित कटानुसार आरोपींनी गेवराई तांडा परिसरात जेसीबीच्या सहाय्यानं सुमारे 5 फूट खोल असे 2 खड्डे खोदून ठेवले होते. लोंढेंना सोबत घेऊन दौलताबादमधील एका फार्म हाऊसवर पार्टी केली. याच ठिकाणी 2 महिला असल्याचंही समोर आलंय. त्यानंतर प्लॅननुसार लोंढेंना आरोपींनी भरपूर दारू पाजली. दारूमुळे लोंढेंना कसलीही शुद्ध नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी लोंढेंना संपवण्याची संधी शोधत होते. अखेर साजापूर शिवारात रेल्वे पुलाजवळ लोंढेंच्या डोक्यात गोळी घालत संपवल्याचं आकाश राठोडने पोलिसांसमोर कबूल केलंय. आता या वादाचं नेमकं कारण काय होतं तेही पाहूयात. त्याचं झालं असं की विशाल राठोड आणि आकाश पवार या दोघांनी खतरों के खिलाडीसारखा खेळ सुरू करायचा आहे असं कारण सांगत लोंढेंकडून मोठी रक्कम घेतली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटून गेल्यानंतर लोंढेंनी आपले पैसे परत मागितले. लोंढे हे पैसे परत मागत होते आणि वारंवार अपमान करत होते. याच रागातून लोंढेंची हत्या केली अशी कबुली आरोपींनी दिली आहे. मयत राजाभाऊ लोंढे आहे यांचा मर्डर केल्याचं निष्पन्न झालं. घटना अशी झाली की 5 तारखेला त्यांनी पार्टी केल्यानंतर त्यांचे पैशाचे एकमेकांचे हे होते, काही त्याचे देणेघेणे होते. कारण की खतरों के खिलाडी सारखा त्यांना एक गेम त्यांना चॅनल करता एक डेव्हलप करायचा होता. त्याच्याकरता त्यांनी पैसे त्यांना दिलेले होते आणि त्याच्यातून पैसे परत न करता असल्यामुळे त्यांचे वाद होत होते. आणि त्या अनुषंगाने रात्री वाद झाल्यानंतर राजाभाऊ लोंढेकडे त्यांचं स्वतःकडे वेपन होतं. ते वेपन आरोपींनी काढून घेतलं आणि त्या वेपननी त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घालून त्यांनी त्यांचा खून केला. दौलताबाद ते शहरामध्ये येत असताना रस्त्यात आणि डेड बॉडी गाडीमध्ये ठेवली त्यांची. त्याचबरोबर ती शहरात विविध ठिकाणी गाडी घेऊन मोबाईल स्विच ऑफ करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं त्यांनी बनाव निर्माण केला. घरी गेल्याचं दाखवलं, परंतु सिग्मा हॉस्पिटलपर्यंत त्यांना घेऊन गेल्याचं दाखवलं, परंतु ते त्यांना हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेले नाहीत. आणि अगोदरच त्यांनी 2-3 दिवस अगोदर त्यांनी जेसीबी वाल्याची एका मदत घेऊन आम्हाला गुप्तधन मिळतंय, आपल्याला मिळेल ह्या हेतूने त्यांनी एका ठिकाणी 2 खड्डे देखील काढून घेतले होते, जेणेकरून खून केल्यानंतर त्यांची डेड बॉडी त्या ठिकाणी पुरण्यात येईल. आरोपींनी गुन्हा सहजासहजी कबूल केला नाही. पण बिंग कसं फुटलं तेही बघा. राजाराम लोंढे गायब असल्यानं त्यांचा भाऊ उत्तम लोंढेंनी उस्मानपुरा पोलिसांमध्ये 6 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. पण हत्या केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. लोंढेंना पहाटे 5 वाजता सिग्मा हॉस्पिटलसवर सोडल्याची माहिती दिली. पण तिथं कुणीही उपस्थित नव्हतं. ना राजाराम लोंढेंचा तिथं ठाव ठिकाणा होता. कुटुंबियांकडून मिळालेली माहिती, राजाराम लोंढेंना भेटलेली शेवटची व्यक्ती म्हणून आरोपींची चौकशी करताना पोलिसांना संशय आला. मृत प्राध्यापकांचा मोबाईल वारंवार ऑन ऑफ करण्यात येत होता. हाच मोबाईल पुण्यात नेऊन सुरू केला आणि मला कुणी त्रास देऊ नका, 25 ते 30 दिवस मी येणार नाही असा स्टेटस ठेवून फोन बंद केला. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. घातपाताच्या अनुषंगानं तपास केल्यानंतर आरोपींनी राजाराम लोंढेंची हत्या केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली. गेवराई तांड्याजवळील जंगलात बॉडी पुरली, पैशाच्या वादातून हत्या केली अशी कबुली आरोपी विशाल राठोडने पोलिसांसमोर दिली. तिथं त्यांनी लक्ष्मी रोडला तो मोबाईल त्यांनी स्विच ऑन केलेला होता
आणि त्या व्हॉट्सअपवरती त्यांनी स्टेटस ठेवलं होतं की मला संपर्क साधू नका आणि मी 20-25 दिवस बाहेर आहे. परंतु ते जे स्टेटस करतं व्हॉट्सअपचं जे इंग्लिश होतं लँग्वेज, ते अतिशय म्हणजे चुकीची लँग्वेज होती. कारण की हे मयत जे आहेत राजाभाऊ लोंढे हे IIT शिकलेले होते आणि अशा उच्च शिक्षित असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे इंग्लिश असणं हे अपेक्षित नव्हतं. तर त्याच ठिकाणी आम्हाला शंका निर्माण झालेली होती. गुन्हा उघडकीस आल्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी तब्बल 40 दिवसांनी सेवानिवृत्त प्राध्यापकाचा मृतदेह बाहेर काढलाय. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून आरोपींना आणखी कुणी कुणी मदत केली आहे का याबाबतही तपास सुरू आहे. या व्हिडिओत इथंच थांबूयात. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.